शाळेमध्ये 10वीच्या वासंतिक वर्गामध्ये नेहमी एक विषय असायचा, आई रिटायर झाली तर, आणि मग पुढे आपल्याला एक भला मोठा निबंध लिहावा लागायचा. तेव्हाच आपल्याला खरं तर टेन्शन यायला लागलं, अरे बापरे असं खरंच घडलं तर. पण ते खरंच घडलं तर नक्की काय होऊ शकतं याची एक झलक आत्ता आपण पाहिली. असे वेगवेगळे पैलू उलगडत जातील जेव्हा मालिका सुरू होईल आणि आपण ती प्रत्यक्ष पाहायला जाऊ. पण आत्ता आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या मालिकेमध्ये आईची भूमिका साकारत असलेल्या ख्यातनाम अभिनेत्री निवेदिताताई सराफ यांचं आणि बाबांच्या भूमिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश कदम यांचं. खरं तर तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे. आत्ता आम्ही अगदी शेवटी तुझ्याकडनं हा संवाद ऐकलाच आणि त्या संवादामधनं एक उल्लेख तू असा केलास की खरंच आई रिटायर होते का, आई आणि बाबा दोघेही खरंच रिटायर होतात का. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, खरंच होतात रिटायर खऱ्या आयुष्यामध्ये? खऱ्या आयुष्यात रिटायर होतात का नाही म्हणजे नक्कीच नाही असं मला वाटतं. कारण मी पण आई आहे, मला येता 32 वर्षाचा मुलगा आहे. पण कसं असतं, मला वाटतं आई ही त्या मुलांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते ती आयुष्यात घेते त्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आईच असते. ती रिटायर होऊ शकते. आता बाबांचं पॉइंट ऑफ व्ह्यू आई आणि बाबांनी एक माईक शेअर केला तरी चालेल. नाही, मला असं वाटतं की थोडंसं वेगळं एक मालिका सांगू इच्छिते असं मला वाटतं. हे सगळं मान्य आहे. म्हणजे आतापर्यंत आपण असं बघत आलोय की आईचं पाय जरी वडिलांचं झालं तरी आईचं पाय काही निघत नाही, ते नातवंड यांच्यामध्ये ते गुंतलेलं असतो. या मालिकेत यशवंत किल्लेदार आहे, तो जरा पुढचं स्टेटमेंट करतो. तो असं म्हणतो की ठीक आहे ना, आपण इतकी वर्ष काढली ना आता आपण, तर आता आपण निवांतपणे यांचं यांना करू दे की मुंबईत राहू दे, ते करतील त्यांचा संसार, आपण दोघं जाऊया आणि आपण निवांतपणा जो आपला मिसिंग होता इतके वर्षाचा त्या धवडग्यामध्ये शहराच्या, ते नको. आता आपण शांतपणे राहूया. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा रिटायरमेंटचे पैसे मिळतात तेव्हा तो धाडसाने बायकोला सांगतो की आपण जेव्हा पैसे कमवले तेव्हा आपण एकत्र आपल्याला राहता आलं नसेल, पण आता हे पैसे उपभोगताना आपण सतत बरोबर राहील. आता हा जरा मला थोडासा पुढचा वेगळा म्हणजे कुठल्याही मालिकेत मी अजून असं बघितलेलं नाहीये की ते आता वेगळं राहायचं बघतात. म्हणजे सुना वेगळं राहायचं बघतात, त्यांचं लग्न होतं, न्यूक्लिअर फॅमिली, सुनेला एखादी आवडते आणि ती मुलाला बाजूला नेते वगैरे, हे सगळं आई बाबा ठरवत आहेत की बस आता संपलं, आता आपण गावी निवांतपणे राहूया. हे जरा मला आजचा थॉट वाटतो. खरं तर कोणतीही मालिका घेताना ना आधी तो विचार जो मालिकेमध्ये गुंफलेला आहे हा आपल्याला स्वतःला पटायला हवा, तेव्हाच आपण ते पात्र उभं करू शकतो. हा विचार पटणं किती महत्वाचं आहे. कारण आई आणि बाबा रिटायर होत आहेत हे आपण म्हणजे आत्ताची पिढी म्हणेल अशक्य, पण खरंच तुमच्या दृष्टीने किंवा त्या पिढीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनाही गरज आहे की आरामाची. हाच पॉइंट आता मंगेशने मांडला की जरा वेगळा थॉट आहे की अदरवाईज कसं असतं, आईला इतकं त्या पेडेस्टल वरती नेऊन उभं केलेलं असतं ना की आईने स्वतःचा विचार करणं म्हणजे ते स्वार्थीपणा, असा एक काहीतरी आई ही श्यामच्या आईसारखीच असली पाहिजे. हे एक म्हणजे अधोरेखित कुठेतरी असं वाटतं कोणालाही. आई म्हणजे ती अशीच असली पाहिजे. आणि ह्यातली आई पण तशी आहे थोडी कुठेतरी. तिला असं वाटतं की तिला नवऱ्याला पण नाही लुकती करायचं. हो इच्छी येऊ म्हणजे हो जाऊया आपण करूया, आपण तसं तुम्ही म्हणताय तसं करूया. पण प्रत्येकाला काहीतरी कारण तरी मग आता जरा हे झाल्यावर जाऊया, आता मग जरा ते झाल्यावर जाऊया, नको आता तिची परीक्षा आहे, नको आता तिला जरा सेटल होते, नवीन जॉब आहे तिचा, नाही मुलीचा आता नवीन. सो तिचा पाय कुठेतरी अजूनही त्या मुलांमध्ये इथल्या त्या घरामध्ये कुठेतरी असं अजून अडकलेला आहे. ती त्या यंत्रामध्ये पण अडकलेलं आहे. ती पण तिच्यासाठी एक व्यक्तीच आहे. तर घरातल्या प्रत्येक चमच्यामध्ये, भांड्यामध्ये, त्या अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये पण असेल. तिचा जीव त्या सगळ्यात अडकलेला आहे. त्या व्यक्तींबरोबर त्या घरात तिचा जीव अडकलेला आहे. आणि जसं ह्यांनी म्हटलं तसं की त्यांना बाहेर पडायचंय आणि तोच त्या दोघांमधला, तसं त्या दोघांचं तर इतकं लोणच्यासारखं मुरलेलं नातं आहे ना, आता बोलावं लागत नाही. म्हणजे त्याच्या मनात विचार उमटले तर ते तिला कळतात.
इतकं ते असं छान नातं दोघांचं. त्यामुळे त्याला दुखवायचं, तिला वाटतं जाऊया ना, मी कुठे तू म्हणते तुमचं स्वप्न नको जाऊया, पण थोडं थांबा अजून. ते थोड्याला कधीच एक लिमिट नाहीये, किती थोडं थांबायचं, आपण जाऊ नंतर. अशा त्या दोघांच्या इतक्या करेक्ट काय म्हणूया आपण, खूप आयडेंटिफायबल व्यक्तिरेखा आहे. आणि कित्येक मध्यमवर्गीय लोक म्हणजे जे रिटायर होतात त्यांना खरंच असं वाटतं की आता आपण गावी जाऊया, विशेषतः कोकणात. त्यामुळे मला हे कॅरेक्टर माझं म्हणजे जवळजवळ असं एकवर एक असं चिटकवल्यासारखं मला वाटतं हे कॅरेक्टर. माझं पण तसंच आहे. मला आता दबडग्यामध्ये राहायचं नव्हतं. मी म्हणत होतो की आता शांत, आता बस झालं, आपण गावाला जाऊया. आणि इतक्यात स्टार प्रवाही सिरियल असं आपण अडकत झालं. आयुष्याच्या खऱ्या पडद्यावर नाही, पण या पडद्यावर आमच्या एज ग्रुपची खूप खंत होती आतापर्यंत की कसं, आता तुम्हाला आयुष्याची शिदोरी आहे तुमच्यापाशी. आता या सगळ्या भावना मी अनुभवलेल्या आणि त्या भावना अनुभवून देता एक अनुभवाने एक एनरिच झाले आहे आयुष्यामध्ये. आणि त्या टेक्निक पण थोडं कळायला लागलं की कसं आता आपल्याला काम करायचं काय थोडंसं माहिती आहे. आणि अशा वेळेला आमच्या जनरेशनला बेसिकली आम्हाला मध्यवर्ती असलेल्या भूमिका मिळतात. अशा वेळेला तुम्ही कोणाची तरी आई असता, कोणाचे तरी वडील असता आणि मध्यवर्ती दुसऱ्या भूमिका असतात. तर टेलिव्हिजननी हा आमच्या एज ग्रुपला हे दिलेलं खूप मोठं काय म्हणून गिफ्ट आहे की आता टेलिव्हिजन आमच्या एज ग्रुपला मध्यवर्ती धरून त्याभोवती कथानक गुंफलं जाणं. आणि ह्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा करायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये ह्याच्या मेन हिरो हिरोईन तुम्ही बघितलं तर आई आणि बाबा आहेत. त्या मध्यवर्ती त्यांच्या भोवती सगळं कुटुंब गुंफलं गेलेलं आहे. आणि हे करण्यासाठी खरोखरच, आणि इथे समोरच राजवाडे बसलेले आहेत, सतीश राजवाडे, त्यांनी मला काही म्हटलं होतं की त्यांना नाही म्हणू शकत नाही. आणि हा इतका सुंदर गोड रोल जो मला मिळालाय की मी त्यातल्या आईशी अगदी आयडेंटिफाय करू शकते. तिच्यातल्या काही गोष्टी का बाई अशी वाटते असंही म्हणू शकते एक ऍक्ट्रेस म्हणून किंवा निवेदिता म्हणून. ऍट द सेम टाइम तिच्या काही नेहमी कुठलीही व्यक्तिरेखा त्यात काहीतरी तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब पण त्याच्यात दिसत असतं आणि कधी कधी अजिबात त्याचे काही विचार तुम्हाला पटतही नसतात. जसे मला शुभा किल्लेदारचे काही विचार पटतही नाहीयेत आणि काही कुठेतरी मला निवेदिता म्हणून तिच्यामध्ये माझं प्रतिबिंबही दिसतंय. त्यामुळे एक असे खूप सहज, जर आपण कोणाच्या घरात डोकावून बघितलं, त्यांच्या घरात चाललेले संवाद आपल्या कानावरती पडावेत ना, इतके सहज सुंदर संवाद आहेत. खूप छान त्याची गोष्ट आहे जी दरेकरांची. आणि आमचे आता लेखक इथे अवतरले आहेत, चिन्मय मांडलेकर, त्यांनी अप्रतिम त्याचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे. स्वरात मोकाशी यांनी डायलॉग्स पण इतके सहज सुंदर आहेत ना, मला करायला त्यामुळे खूप मजा येते, खूप एन्जॉय करतो. आणि अशी मस्त आमच्याबरोबर तगडी आमची मुलं आहेत, स्टारकास्ट आहे. आणि आमची निर्माती बंधवा अशी अतिशय हिरिरीने तिकडे उभी असते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कायम लक्ष असतं. तशी खूप ना एक अशी मस्त टीम जमली आहे. आणि नुसती इथे नाही, ही टीम वर्कच आहे. चॅनलकडची तिकडची टीम पण तेवढीच स्ट्रॉंग, तेवढीच सक्षम आहे. आपल्याला प्रोमो बघितल्यावरती कळतच की त्यातलं झिस्ट काय आहे. हा एक प्रोमो बघितला की तुम्हाला सगळे कॅरेक्टर करतात, कोण काय करतंय सांगायची गरज नाही. इतक्या छान रीतीने ते प्रतीत झालेलं आहे. अतिशय सहज, स्वाभाविक, अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने हे कथानक जातं पुढे. म्हणजे एखाद्याला असं वाटू शकतं, अरे आमच्या घरात ही गोष्ट यांना कोणी सांगितली, ही कशी काय दिसली, इतकं ते स्वाभाविक सहज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं विलन काही नाही, विलन आहे ती परिस्थिती किंवा व्यक्तिरेखांमधला संघर्ष. ह्या व्यक्तिरेखेला वेगळं वाटतं, मला वेगळं वाटतं, ह्या व्यक्तिरेखांमधलं. आणि अशी कॅरेक्टर्स सिरियलमध्ये जे आपल्याला करायला मिळतात त्याचं खरंच चिन्मय आणि खरंच खूप म्हणजे खूप आभारी. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. सतीश सर, म्हणजे मालिकेबद्दल तर आपण ऐकतोच आहोत आणि वेगवेगळा संवाद घडतोच आहे, पण वाहिनीबद्दल, कारण स्टार प्रवाह या वाहिनीने आतापर्यंत कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला घडणाऱ्या अनेक विषयांवर आधारित अशा मालिका दिलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना त्याचा खूप म्हणजे प्रेक्षकांना ते आवडलेले आहेत, प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याला उत्तम आहे. पुन्हा एकदा अशीच आई आणि बाबा किंवा कुटुंबातलीच एक छानशी मालिका आमच्या समोर येते, तर काय सांगाल या वाहिनीबद्दल आणि हे जे वेगवेगळे विषय वाहिनी घेऊन येते त्याच्याबद्दल? नमस्कार. दरवेळीप्रमाणे पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही प्रत्येक वेळी येतात, मनापासून आभार. थँक्यू सो मच.
तुमच्यामुळेच आम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की आज फार अभिमान वाटतो ह्या स्टार प्रवाहाच्या टीमचा एक सदस्य स्वतःला म्हणून घ्यायला. कारण का ज्या पद्धतीने आमची अख्खी टीमच्या आधी आमची मॅनेजमेंट ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करते की तुम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी, अशा वेगवेगळ्या कथा रसिक प्रेक्षकांपर्यंत न्या, त्या पोचवा, त्याच्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की आम्ही एका अशा मालिकेचे, अशा वाहिनीचे भाग होतो जे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी रसिक प्रेक्षकांपर्यंत एवढ्या सक्षम पद्धतीने पोहोचवू शकतो. जसं मगाशी मंगेश साहेब पण म्हणले, नेत्रताई पण म्हणाला की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले पहिले हिरो आणि हिरोईन आई आणि बाबाच असतात. आणि आज त्यांचीच गोष्ट जेव्हा सादर करायला मिळते तेव्हा ती कदाचित नेव्हर एंडिंग असू शकते. कारण का त्यांची मुलं कधीतरी पुन्हा एकदा आई वडील होणार असतात आणि त्यांची मुलं पुन्हा एकदा कधीतरी आई वडील होणार असतात. तर आई बाबा हे सर्कल ऑफ लाईफ आहे जे कधी रिटायर होऊ शकत. आणि त्याच्यावरच भाष्य करणारी जर मालिका आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार असू तर त्याच्यातले केवढे कंगोरे आहेत, त्यात केवढे पैलू आहेत, त्यात किती पदर आहेत त्या गोष्टीला सांगायला, हे खूप छान पद्धतीने सचिन दरेकर आणि चिन्मय मांडलेकर करत आहेत. त्यामुळे माझी खात्री आहे की असे विषय आम्हाला सातत्याने सादर करायला मिळतील. कारण ते वाहिनी म्हटल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय असतात, पण जे असे मनाला भिडणारे किंवा टचकन डोळ्यात पाणी आणणारे खरे वास्तववादी विषय जेव्हा मांडायची संधी मिळते आणि तुमची वाहिनी तुमच्या पाठीमागे इतकी खंबीरपणे उभी असते तेव्हा अभिमान वाटतो की आम्ही स्टार प्रवाह या टीमचे सदस्य आहोत. निर्माती म्हणून तू प्रसिद्ध आहेसच आणि छान वेगवेगळ्या मालिका तू घेऊन येत असतेस. मात्र स्टार प्रवाहासाठी पहिल्यांदा म्हणजे स्टार प्रवाहावर पहिल्यांदा निर्माती म्हणून एक मालिका तू करते आहेस. तर तो अनुभव कसा आहे आणि अर्थात मग या मालिकेबद्दल वेगवेगळी पात्र आहेत यामध्ये. मी अनेक वर्ष तपश्चर्या करत होते की मला स्टार प्रवाहावर मालिका करायला मिळाली, कारण ही नंबर 1 वाहिनी आहे. त्याचं रीच वेगळं आहे, त्यांचं वर्किंग पॅटर्न वेगळं आहे आणि सतीश राजवाडे खुद्द डिरेक्टर असल्यामुळे त्यांची विजन जी आहे त्याचा खूप फरक पडतो काम करताना. त्यामुळे मला खूप वर्ष काम करायचं होतं. मी खूप वर्ष त्यांच्या मागे होते की प्लीज गिव्ह मी अन अपॉर्च्युनिटी. आणि मला वाटतं मी खूप लकी आहे की फक्त अपॉर्च्युनिटी नाही तर अशी अपॉर्च्युनिटी मिळाली जिथे विषय वेगळा आहे. तर सिरियल्स मध्ये आपण लव्ह स्टोरीज बघतो, तर आता आमची सिनियर सिटीजन्सची पण लव्ह स्टोरी आहे. आमचे हिरो हिरोईन 60 वर्षाचे आहेत, त्यामुळे एक वेगळा विषय आहे. आई बाबा म्हटल्यावर मुलं आलीच, त्यांच्याशिवाय आई बाबा होऊच शकत नाही. त्यामुळे आमच्याकडे मस्त मुलांच्या पेअर्स आहेत, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हची आणि त्यांना आई वडिलांबद्दल काय वाटतं या पर्स्पेक्टिव्हची सुद्धा ही मालिका आहे. खरं मनापासून सांगायचं तर ही मालिका जेव्हापासून आम्ही काम सुरू केलं म्हणजे दरेकर, चिन्मय, स्वराताई, सतीश हिमसेल्फ, तेव्हापासून माझ्या आई वडिलांकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. माझ्या मनात अनेकदा असं येतं की एम आय गोइंग टू लेट देम रिटायर, किंवा हे मी करते ते चुकीचं आहे का, किंवा हे मी करते ते बरोबर आहे का. कारण आमच्या मालिकेतली प्रत्येक पात्र तुम्हाला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आई वडील दाखवतात. म्हणजे आई वडील आहेतच, पण मुलं वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आई वडील दाखवतात. काही शाणी आहेत, काही वात्रट आहेत, काही मस्तीखोर आहेत, काही डिमांडिंग आहेत, काही गिव्हिंग आहेत. आणि मला त्या सगळ्या पात्रांमध्ये जज करते की मी त्यांच्यामध्ये कुठे बसते. आणि ही मला या सिरियलने दिलेली देण आहे असं मला वाटतं. आय हॅव टू थँक सतीश, कारण हा विषय त्याचा आहे, हा त्याच्या मनामध्ये अनेक वर्ष होता आणि त्यामुळे पहिल्या क्षणापासून त्याच्या मनातला हा विषय आहे, त्याला आत्मसात झालेला हा विषय आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या कामामध्ये सतीश राजवाडे यांचा तो विषय डोकावतो. सो इट इज हिज क्रेडिट आणि हिज विजन की अशा प्रकारची ही मालिका आली पाहिजे. त्यामुळे प्रवाहावरची तपश्चर्या आता माझी पूर्ण होती. फक्त तुझीच नाही, म्हणजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतंय. मंगेश सरांनी पण मला असं वाटतं स्वराताईंनी सुद्धा त्याचे संवाद लिहिले. संवाद म्हणण्यापेक्षा ना ती रोजची चर्चा
घरात बोललेलं एखादं कन्व्हर्सेशन वाटतं. तेव्हा काही मालिका आपण जेव्हा म्हणतो ना, काही मालिका सातत्याने लक्षात राहतात. तर ही मालिका त्याच्या विषयासाठी तर लक्षात राहीलच, पण त्याच्या लिखाणासाठी आणि त्याच्या सादरीकरणासाठी पण व्यवस्थित लक्षात राहील. कारण का जसं मग मनवा म्हणले की सर पण म्हणजे की कोणाला तरी कधीतरी असं वाटेल की 15 मिनिटापूर्वी आपण घरात हे बोललो आणि तीच एवढी अलगद पात्र स्वरात यांनी मांडलेत मालिकेमध्ये. खरंच खूप सुंदर आणि खूप खरं लिखाण. फार क्वचित अशी एखादी मालिका येते जेव्हा आपल्याला इतकं तरल आणि इतकं खरं बघायला मिळतं. आत घालावी लागते आपण जेव्हा पटकथा लेखन करतो तेव्हा प्रेक्षकांना. आणि त्यामुळे या मालिकेचा बाज किंवा या मालिकेची संपूर्ण बांधणी जर बघितली तर पटकथा लेखनाची मांडणी कशा पद्धतीने तू केलीस याचा अनुभव मला ऐकायचा. नमस्कार. खरं तर माझा पेपर खूप सोपा होता, कारण मी ह्या टीममध्ये शेवटी जॉईन झालोय. माझ्या खूप आधी सतीश, सचिन आणि मनवा या तिघांनी खूप ह्या मालिकेच्या कथेवर काम केलं होतं. खूप रेअरली असं होतं की तुम्ही एखादी मालिका लिहायला घेता आणि तेव्हा पुढच्या जवळजवळ 5 ते 6 महिन्याची कथा तुम्हाला माहिती असते. असं फार कमी वेळा होतं, पण ते माझ्या बाबतीत झालं. सो आय एम व्हेरी लकी. त्यामुळे मला ऑनेस्टली फार काही विचार नाही करावा लागला, कारण त्याचा जो DNA होता मालिकेचा तो ऑलरेडी हा सगळ्या लोकांनी सेट केलेला होता. आणि म्हणजे मी फक्त आपण ट्रेसिंग करतो ना, काढलेल्या चित्रावर ट्रेसिंग पेपर ठेवून चिटिंग करतो आपण, मी तेवढंच करायचं काम केलं. कारण नाही, आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. कारण पात्रांची मुळात नाही, मी का म्हणतोय, कारण पात्र कशी असणार आहेत, ह्याचं बेसिक कॉन्फ्लिक्ट काय आहे, ही जाणार कुठे आहे कथा. कारण नॉर्मली मालिकेच्या बाबतीत आहे ना, पहिला प्रोमो सगळ्यांना सुचतो, दुसऱ्या आठवड्याचा पहिला एपिसोडही लोकांना सुचत नाही. सो पण इथे सुदैवानं तसं नव्हतं. मी म्हटलं तसं सचिनने ऑलरेडी माझ्या हातात एक जवळजवळ 4 ते 5 महिन्याच्या स्टोरीचं डॉक्युमेंट पहिल्यांदा मी वाचलं. आणि म्हणजे सतीश बरोबर मी अनेक मालिका केलेल्या आहेत. दिग्दर्शक तो आणि मी लेखक अशा असंभवपासून अनेक. सचिन बरोबर मी खूप काम केलंय. मनवा बरोबर ही माझी 5वी मालिका आहे. सो मला ही सगळीच माणसं माहीत होती, त्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा वाटला की जेव्हा मला मनवाने पहिल्यांदा कथा दिली वाचायला, मला खरंच कथा वाचून कधी कधी अशा गोष्टी तुम्ही वाचता आणि तुम्हाला असं मनापासून वाटतं की ही गोष्ट सांगितली गेली. सो ही अशी एक गोष्ट आहे, ही सांगितली गेलीच पाहिजे. आणि ती स्टार प्रवाह सारख्या इतक्या ताकदीच्या प्लॅटफॉर्मवर सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या सगळ्या ह्या कलाकारांना घेऊन सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या निर्मातीकडून सांगितली जाते, असं मला खूप आवडतं. सचिन सर, या कथेबद्दल काय सांगतात? कथेबद्दल तर खूप बोललं गेलेलं आहे. प्रोसेस बद्दल मी बोलतो. खरं तर मी लिहिलेली नाही ही गोष्ट. मी सतीश सर आणि मनवा आम्ही जेव्हा पहिल्यांदाच भेटलो, मला सांगितलं मनवाने एक मालिका लिहायची. म्हटलं ओके, मालिका लिहूया, भेटूया, छान काहीतरी करू, मग स्टारबरोबर काम करायचं होतं. पण पहिल्याच मीटिंगमध्ये जेव्हा असं कळलं की आईबाबांची गोष्ट सांगायची, म्हटलं हां हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्यानंतर मी ऍक्च्युली खरंच काही लिहिलं नाही. आम्ही जवळजवळ 2-2 तास गप्पा मारायचो. माझ्या आईबाबांचे किस्से, सरांच्या आईबाबांचे किस्से, मनवा सोसायटीमध्ये आपलं काय घडलं, असे कितीतरी किस्से, अनुभव, हे असं गप्पा रंगत मग फायनली अरे हा ती गोष्ट पण लिहायची आहे असं. पण त्या सगळ्या जे ते किस्से किंवा आपल्या घरी रोज काहीतरी घडतं. म्हणजे जसं मंगेश सर म्हणाले की कोकणात त्याचं घर बांधायचं स्वप्न आहे, माझ्या बाबांचं तेच स्वप्न होतं, माझंही तेच स्वप्न आहे. सो इथल्या इथे जर एवढं त्याचं हे आहे, आपण म्हणतो ना की रेलेव्हन्स आहे, तर डेफिनेटली ते, कारण त्याचं कारण हे आहे की ती गोष्ट लिहिली गेली नाही, ती त्या सगळ्या गप्पांमधनं स्फुरलेली आहे. आणि चिन्मय म्हणाला 5-6 महिन्याची गोष्ट, ऍक्च्युली आम्ही लिहित गेलो आणि लक्षात आलं की आता थांबूया, आता ओव्हरवर्क होऊ, आपण जरा आधी सुरू करूया पुढे. सो दॅट वॉज द प्रोसेस.
या सगळ्यामध्ये ना दिग्दर्शकाची दृष्टी एक वेगळी असायला लागते, कारण कथेबद्दल सगळेच बोलत असतात किंवा पात्र कशी रंगवायची तो एक स्वतःचा अभिनेत्रीचा किंवा अभिनेत्याचा अभ्यास असतो. मात्र दिग्दर्शकाला या सगळ्यांना बांधून एक सुरेख चित्र प्रेक्षकांसमोर उभं करायचं असतं. शैलेश सर, काय सांगाल, दिग्दर्शनाच्या दृष्टीतनं जर बघायला गेलं तर काय वेगवेगळे पैलू अभ्यासाला घेतले होते हा विषय घेताना? नमस्कार. खरं तर ही जी सगळी टीम आहे आपली स्टार प्रवाह प्रोडक्शन हाऊसचं, या सगळ्या प्रोसेसमध्ये वयाने बऱ्यापैकी बघायला गेलो तर लहान, अनुभवाने लहान आणि विषय खूप मॅच्युअर्ड आहे. सो आत्ताही बोलताना सुद्धा, सेटवर काम करताना सुद्धा दडपण असतं की माझ्यामुळे ह्या सीनला, या कथेला काहीतरी चुकीचा अर्थ जायला नको. सो मी निवेदिताताई असतील, सर असतील, मॅम असतील, म्हणजे अगदी स्टार प्रवाह आमचे सगळेच, तर ह्या प्रोसेसमध्ये मी त्यांच्याकडून शिकतो पण आहे. त्या गोष्टी त्यांच्याकडून अनुभव त्यांचे पण मी शेअर करतो. इव्हन मी माझ्या घरी माझ्या आईला प्रत्येकाला फोनवर असतो की आई असं एकदा कधी झालं होतं का तुझ्याबरोबर, बाबा आणि तुमच्यात असं काही झालं तर त्यावर कसे रिॲक्शन झाले होते, काय भांडणात किती गेला होता, कुठपर्यंत भांडणं पोहोचली, असं छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या समजून घेतोय, कथेत उतरवायचा प्रयत्न करतो. मग मी यांना शेअर करतो की आपण असं काही करू शकतो का, असं केलं तर अजून त्याला थोडंसं अजून आपण जे म्हणायचं आहे ते म्हणणं येईल का त्यातून, आणि मग त्यातनं ते निघतं. खूप बघायला आम्हालाही छान वाटतं आणि मग ते तुम्हालाही प्रेक्षकांनी बघायला नक्की आवडेल असं मला वाटतं. सुपीक असतं. फक्त माहिती आहे स्वराताईशी संवाद लेखन हा विषय तितक्याच सहजपणे हाताळून संवादातनं उलगडायचा, तो कसा साधला? तर सगळेच जसं म्हणतायत की या कथेवर खूप आधीपासून काम चाललेलं आहे आणि त्यातली पात्र इतकी डिफाईंड आहेत ना की प्रत्येक पात्राचा एक आपला व्ह्यू पॉईंट आहे. प्रत्येक पात्र आपल्या अनुभवातनं काही तसं घडत गेलेलं आहे. त्याच्यामुळे इतकी क्लॅरिटी आहे प्रत्येक पात्रामध्ये. त्यामुळे संवाद लिहिताना पण त्या पात्राच्या दृष्टिकोनात जाऊन लिहिणं हे अगदी सहजपणे घडतं. त्यामुळे मला मजा येते संवाद लिहिताना. आणि जसं आता यांनी सांगितलं की चर्चा ज्या आधी होतात तर प्रत्येकजण आपल्या घरचं काहीतरी उदाहरण सांगतो की माझे आई वडील असे, आमच्याकडे असं होतं, असं काय काय घडलं होतं. त्याच्यातनं मग हे प्रत्येकाच्या अनुभवातनं आलेलं असल्यामुळे ना ते आपलं वाटतं की अरे हे होतं. त्यामुळे लिहितानाही तेवढा सहजपणे आणता येतो, म्हणजे लिहिताना आलेलं करेक्ट. ही सगळी बोट बांधायची आणि त्याला एका सुमधुर गीतामध्ये, श्रवणीय गीतामध्ये सादर करायचं. कारण मालिकेचं शीर्षक गीत ऐकल्यानंतर आपण मालिकेच्या प्रथम प्रेमात पडतो. त्यामुळे शीर्षक गीत आणि एवढ्या कितीतरी शीर्षक गीतांचा एक भला मोठा अनुभव रोहिणीताई तुझ्याकडे आहे. आणि आता आई बाबा हा इतका जवळचा आपुलकीचा विषय कवितेतनं उलगडायचा, गीतात सादर करायचा, कसं झालं? नमस्कार. खरं सांगायचं तर मला चिन्मय आणि सचिन दोघांचाही हेवा वाटतो, कारण इतक्या चांगल्या विषयावर त्यांना सिरियल लिहायला मिळते आणि आपल्याला नाही मिळत आहे. सगळ्या सिरियल तूच लिहिणार का? मला थोडंसं काहीतरी लिहू देणार. पण बोल ना फुलाची पाकळी म्हणून हे गाणं माझ्याकडे आलं आणि शीर्षक आई बाबा रिटायर होत आहेत. हे थोडंसं गद्याकडे जाणारी अशी ती ओढ असल्यामुळे की आता हे कसं काय बसवायचं याच्यामध्ये. पण विषय इतका हृदय आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे की ते गाणं सहज सुचलं. एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे स्वतःचे वडील रिटायर व्हायच्या दिवशीच नोकरीतून वारले. आयुष्यातूनच रिटायर झाले असं म्हणायला हरकत नाही. तर ते माझ्या मनात ते दुःख आहे, कारण त्यांची पण खूप स्वप्न होती की मला रिटायर झाल्यावर तुम्ही परत एक्सटेन्शन घ्यायला सांगू नका, मी हे करणार आहे, मला पूर्ण लिखाण करायचंय. कारण नोकरीमुळे त्यांना लिहायला मिळत नव्हतं तेवढं. तर त्यांची ही खूप इच्छा होती. तर मला असं वाटतं प्रत्येकच आई वडिलांची ती इच्छा असते आणि त्या वेगात ते सुद्धा काम करत असतात. कुठेतरी त्यांना विसावायचं असतं, एकमेकांना वेळ द्यायचा असतो. तर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये मांडायच्या होत्या. आणि सतीशचं नेहमी म्हणणं असतं की जे काही सांगायचंय ना ते क्लिष्ट सांगू नको किंवा अतिशय काव्यात्मक वगैरे नको की जे लोकांना कृत्रिम वाटेल, लोकांच्या मनाला स्पर्श करेल असे सहज शब्द येऊ दे. आणि त्याला काय म्हणायचंय हे मला माहिती आहे, इव्हन निलेशला पण माहित असल्यामुळे आमचं तिघांचं मिळून जेव्हा गाणं होतं ते इतरांबरोबर होतं, पण हे अगदी सहज होतं. तसंच हे गाणं झालंय असं मला वाटतं. या मालिकेत कलाकारांचेही वेगवेगळे रंग आहेत, म्हणजे वेगवेगळी पात्र आहेत. त्यामुळे मला फक्त इतकंच सांगायचं होतं की
ही मालिका किंवा ही गोष्ट फक्त गोष्ट किंवा एखादी कथा नसून ना, हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे किंवा एक संवाद आहे. ही मालिका डेफिनेटली रसिक प्रेक्षकांबरोबर एक संवाद साधेल की असं होऊ शकतं का. कारण का आज इथे उपस्थित आम्ही जे व्यासपीठावर एवढी माणसं बसलेलो त्यांच्याकडे आपले किस्से आहेत, पण मला खात्री आहे की आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांकडे त्यांच्या आई आणि वडिलांचे किस्से, आठवणी, प्रवास हे बघितल्यानंतर कितीही वेळा बघितलं ना तरी त्या दोघांच्या एक्सप्रेशन्सवरनं दोघांचे एक्सप्रेशन बघितल्यानंतर डोळ्यात एक हलकं पाणी येतं. कारण का आई आणि बाबा हा असा एक जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाच्या, की ही मालिका फक्त मालिका न राहता हा एक खूप मोठा संवाद साधेल रसिक प्रेक्षकांना. माझ्यासाठी टेलिव्हिजनला आजपर्यंत जेवढी कामं मी करत आलो आणि जेवढी पात्र मी केली, तर मला असं वाटतं की पहिल्यांदाच सतीश सर, मनवा, चिन्मय दादा किंवा सगळ्या टीमनी हा जो विश्वास मला दाखवला की ह्या पात्रामध्ये हरीश कसा दिसू शकतो, तर हा विचार मी स्वतः बाबतीत कधीच केला नव्हता. आणि अबाउट स्टार प्रवास सांगायचं तर मी स्टार किड होतोच या आधी. सो मला घरी परत आल्यासारखा एक फील आला, कारण या आधीची एक मालिका मी केली होती, आम्ही प्रोमो पण एकत्र केले होते. सो डेफिनेटली प्रोसेस वेगळी आहे, कारण आजपर्यंत एक रांगडा गडी किंवा पोलीस इन्स्पेक्टर, दाढी वाटलेली, हाणामाऱ्या हेच सगळं मी करत आलो. पण ह्यावेळी एक्झॅक्ट उलटी प्रोसेस आहे आणि दिग्दर्शक आमचे, त्यामुळे संवाद असेल, दिग्दर्शन असेल, हे छोट्या छोट्या गोष्टींमधून एक एक सीन आम्ही फुलवतोय सध्या. आणि मला खरंच खूप मनापासून थँक्यू मनवा, तुझं, चिन्मय दादा आणि सतीश सर तुमचं, की तुम्हाला जेन्युअनली वाटलं की ही भूमिका मी करू शकेन. मजा येते, प्रोसेस वेगळी आहे. आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं की आई बाबा रिटायर होतात असं नाव आहे, तर मला पहिल्यांदा हे म्हणजे हे नावच एक खूप इमोशनल धक्का वाटलं मला की. आणि जेव्हा मी घरी सांगितलं माझ्या वडिलांना असं टायटल आहे, त्यावेळी ते पण हळवे झाले. आम्ही गाणं ऐकलं जेव्हा आपलं टायटल सॉन्ग, त्यावेळी ते खूप असं हळवं करणारं आहे. आणि त्यातलं हे जे पात्र आहे समीर, तर तो ममाच बॉय आहे. आणि पहिल्यांदा मी असं करतोय की आईच्या डोळ्यात पाणी आलं तर तो रडतोच रडतो. त्याला दुसरं म्हणजे आजही त्याला एक मुलगी आहे, पण तरी त्याचा आईचा पदर सुटत नाही, तो तिच्या मागे 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 मागेच फिरतो. तो शेफ आहे, तर आता हे सगळं त्याच्यात कुठून आलं, तर ते आईकडूनच आलंय. सो पहिल्यांदा एक वेगळी भूमिका आहे आणि वेगळं काहीतरी करायला मिळतंय, याचा आनंद आहे. होपफुली सगळ्यांच्या साथीनं मी ते जमेल. नक्कीच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या मालिकेला लाभणार आहे. पत्रकारांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि आपण एक फोटो सुद्धा घेऊया. तो जोन आणण्यासाठी बॅक ऑफ द पडदा नेमकं कसं सगळं वातावरण यापुढे असणार आहे, चित्रीकरणाच्या वेळा, घरचं सगळं, मामांचं, तुमचं स्वतःचं ते एक. आणि दुसरीकडे चिन्मय, तूच त्या दोन्ही मालिका लिहितोस आणि आणखी इतर मालिका लिखाण तुझं सुरू आहे, तो दिवसाचा दिनचर्या कसा असतो लिखाणाच्या वेळी? हा प्रश्न विचार. तुम्ही पण उत्तर द्यायचं पण नंतर. मी काय नाही, मी उठतो, मी लिहितो. बाकी मामा आणि ते त्यांचं काय ते मी त्यांच्याकडनं आम्ही एक नाटक करत होतो, मग्न तळाकाठी म्हणून, गाडा चिरीबंदी मग्न तळाकाठी. त्याच्यात हा माझ्या मुलाचं काम करायचा. एक्झिट घेतल्यावरती 2 सीन्सच्या मध्ये नाटकात सुद्धा तो लिहायचा. नाही, पण आम्ही कधी एवढ्यात रिटायर होणार नाही होत दोघेही. आम्ही दोघे एवढ्यात रिटायर होत नाही होत, त्याच्यामुळे दोघेही काम करतोय आणि खूप खूप आनंद मिळतो काम करण्यात. तसा आनंद आणखीन खरंच कशात नाही. इतकी सुंदर टीम आहे आमची इथे सुद्धा की खूप मजा येते. सर्वात छान काम कुठलं असतं ना, जेव्हा आपण सकाळी उठल्यावरती अरे आज मला शूटिंगला जायचं, हे जेव्हा तुम्हाला वाटतं ना, त्याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन दुसऱ्या कशातच नाही, स्पेशली डेली सोप करताना. सो ते एक असं वाटतं अरे मी कधी जाते सेटवरती, मला कधी हातात सीन्स मिळत आहेत आणि काय त्याच्यात लिहिलेलं आहे, मला काय करायचं याच्याबद्दल इतकी एक उत्सुकता. आणि अशोक सराफांबद्दल म्हणायचं तर एवढंच म्हणेन मी की असं आपण वाचतो ना परिकथेमध्ये की त्या जादूगाराचा जीव त्याच्या गळ्यातल्या ताईतामध्ये होता किंवा असं काहीतरी, तसं अशोक सराफांचा आत्मा पूर्णतः ऍक्टिंग मध्ये आणि त्यांच्या प्रेक्षकांमध्ये. त्याच्यामुळे ते अविरत काम करतच राहणार. मला फक्त एकच ऍड करायचं याच्यामध्ये की जेव्हा
त्या निर्माती म्हणून आधी आम्ही काम करतो, त्या निर्माती मी लेखक. तर मला असं वाटलं होतं जेव्हा ह्यांचं शूटिंग सुरू होईल तेव्हा ह्यांचा मला रोज फोन यायचा बंद होईल. पण निवेदिता ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट, म्हणजे आपण जितकं सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या ऍक्ट्रेसला तितकं आपण करत नाही. पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं त्यामुळे त्या कसं काम करतात तेही खूप जवळून पाहिलंय. पण त्या आत्ता इथे शूटिंग करतायत, त्याच वेळेला त्या निर्माती म्हणून जी मालिका करतायत त्यातही त्यांचं 100% लक्ष आहे. आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट इट्स नॉट अन इझी जॉब. आणि त्याच्या बरोबरीने ते इतरही अनेक ऍक्टिव्हिटी करत असतात. मी त्यांचा शेजारी म्हणून मला माहिती आहे. पण खरंच ह्या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ. ऍब्सोल्युटली. परत सिनेमा इथे करतायत, गेल्या आम्ही सकाळी बघून आलोय. या सगळ्या कामाबरोबर सिनेमाही तुम्ही करताय असं म्हटलं मी, आणि सकाळी त्याची झलक पाहिली आम्ही. हो हो आणि सिनेमाही येतोय, दोन येत आहेत, 2 सिनेमा. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू सो मच. हो निर्मात्या बोलल्या. येस येस. अख्खं वर्ष आणि खूप आनंदाने आवडते आम्हाला ही मालिका करायला. मला येणी इतकं मस्त मंगेश बरोबर इतकी मजा आहे. आम्ही पहिल्यांदा आयुष्यात काम करतोय. आम्ही एक लव्ह स्टोरी नावाचं नाटक करणार होतो 25 वर्षापूर्वी, विच डिड नॉट हॅपन. आणि आता ह्या सिरियल मध्ये आपण काम करतोय. तो इतक्या सहजतेने तो वाक्य बोलतो ना की एखादं पल्लेदार वाक्य सुद्धा मंगेशच्या तोंडून बाहेर पडलं की ते असं एकदम इतकं सहज सोपं आणि सुंदर वाटतं की मला खरंच त्याच्याकडनं ती सहजता शिकायची. बघण्याची एखादी नवीन सिरियल करता मला फार असं वाटतं की टीकाकार असावे, कारण ते असल्यामुळेच आम्ही आमचं काम फार छान करू शकतो. फक्त कौतुक करत राहिला तर ना मजा नाही येणार आणि मग आम्हाला कळणार नाही आम्ही कुठे चुकतोय. जेव्हा टीका होते तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही कुठे चुकतोय आणि टीका झाल्यानंतर आम्ही त्या दुरुस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो. कारण का टीका झाल्याशिवाय कोणतीही कलाकृती होऊ शकत नाही. मी खूप खूप आभारी आहे त्यांचा, जे टीका करतात मनापासून करतात. कारण का तेच रसिक प्रेक्षक आहेत जे आवर्जून बघतात आणि जे बघतात त्यांनाच टीका करायचा हक्क असतो, कारण का त्यांना माहिती असतं की ते काय बघत होते इतके दिवस. दुसरी फार महत्वाची गोष्ट, प्रत्येक रसिक प्रेक्षक प्रत्येक मालिकेबरोबर स्वतःची एक जर्नी स्वतःच्या डोक्यात घडवत असतो. आता कधीतरी पुस्तकाचं कसं असतं की आपण ती 500 पानं 600 पानं वाचल्यानंतर ते पुस्तक संपतं. पण जेव्हा एखादी मालिका असते, जेव्हा एका मालिकेमध्ये इतकी पात्र असतात, घरातला प्रत्येक माणूस एकेका पात्राबरोबर जोडला जातो, त्याच्या प्रवासाबरोबर जोडला जातो आणि मग त्याच्या मनात एक अपेक्षा असते की ह्या पात्राने कदाचित असं वागावं. जेव्हा मालिकेमध्ये ते पात्र किंवा ती कथा त्याच्या मनाप्रमाणे जात नसते आणि त्याला ती मालिका इतकी आवडत असते की ती कुठेही चुकीची जाऊ नये असं त्याला त्याच्या पद्धतीने वाटत असते, तेव्हा तो टीका आणि ती टीका आमच्यापर्यंत पोहोचते. आम्ही प्रयत्न करतो की त्याच्या टीकेचं त्याला संपूर्णपणे उत्तर मिळावं आणि तो पुन्हा एकदा आमच्या कथेशी जोडला जावा. पण यश ह्याच्यातच आहे की तो टीका करत असतो पण तो मालिका सोडून जातो, कारण त्याला माहिती असतं की शेवटी का होईना माझ्या मनासारखंच होणार आहे. आणि स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम त्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनासारखं कसं होईल याच्यासाठी झटत असते.